11वी समाजशास्त्रातील प्रकरण पहिले समाजशास्त्राचा परिचय यामधील 1.3 समाजशास्त्राचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ सोशॉलॉजी आता आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं आहे समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते. समाजशास्त्रामुळे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य झालेले आहे. Sociology studies society in a scientific manner. Sociology has made it possible to study society in a scientific manner. मानवी समाजाचे शास्त्रीय जे ज्ञान आहे हे ज्ञान विविध क्षेत्रामध्ये असणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती साधण्यासाठी समाजाचे शास्त्रीय ज्ञान प्रत्येक व्यक्तीला मानवाला असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपण आपला विकास प्रगती हे साधू शकणार नाही. सायंटिफिक नॉलेज अबाउट ए कॉम्प्लेक्स ह्युमन सोसायटी इज नीडेड इन ऑर्डर टू अचीव प्रोग्रेस इन व्हेरियस फील्ड्स. जे वेगवेगळे क्षेत्र असतात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्याचं ज्ञान शास्त्रीय ज्ञान असणं समाजाचं शास्त्रीय ज्ञान असणं हे आवश्यक आहे. तरच आपण प्रगती साधू शकतो. समाजाचे शास्त्र आपलं सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते. कशामध्ये मग आपली स्व समजण्यास मदत करते. आपण समाजामध्ये आपली क्षमता काय आहे, बुद्धी कोणती आहे, आपलं स्व काय आहे हे समजण्यास समाजाचे शास्त्र आपल्याला मदत करत असते. द सायन्स ऑफ सोसायटी assists us to understand ourselves, our capacities and talents. आपली जी बुद्धिमत्ता आहे, आपली जी ॲबिलिटी क्षमता आहे, आपलं स्व आहे हे समजण्यास हे शास्त्र काय करत असतं, आपल्याला मदत करत असतं. त्याशिवाय पर्यावरण हे नेहमी बदलत असतं. या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा समाजशास्त्र आपल्याला मदत करतं. सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करत असतं. इट एनेबल अस टू ॲडजस्ट आवर सेल्व्स टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट. इट गाईड्स अस इन अंडरस्टँडिंग सोशल लाईफ. आपलं सामाजिक जीवन जे आहे हे समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते. पुढचं आहे समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधित ज्ञान देते. सोशॉलॉजी gives knowledge about social diversities. आपल्या जे समाजशास्त्र आपल्याला मदत करत असते. जे आपलं समाजाचं जे स्वरूप आहे हे स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते. समाजाचं स्वरूप कसं आहे मग बहुआयामी आहे, प्लुरल आहे आणि हे समजून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते. जे आपले विविध समाज आहे, समूह आहे, समुदाय आहे, जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, सांस्कृतिक विविधता, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता हे समजून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करत असते. अनेक समूह आहेत, प्राथमिक समूह आहे, दुय्यम समूह आहे, समुदाय आहेत, ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय, नागरी समुदाय, त्यांची जीवन जगण्याची पद्धती, पुन्हा जे कल्चरल विविधता सांस्कृतिक जे विविधता आहे ते आणि धार्मिक जी भिन्नता आहे या सगळ्यांमध्ये समुदाय समूह समाज हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला काय करतं समाजशास्त्र मदत करत असतो. Sociology provides us with knowledge of different types of societies, groups, communities, their way of life, cultural differences, religious and regional differences, plural nature of society. अशा प्रकारे हे आपल्याला समजून घेण्यासाठी मदत करते. नेक्स्ट, सोशॉलॉजी डेव्हलप्स ए सायंटिफिक अप्रोच. समाजशास्त्रामुळे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपला विकसित होत असतो. विथ द हेल्प ऑफ सोशॉलॉजी वी कॅन डेव्हलप आवर सायंटिफिक अप्रोच टू नो सोशल रिॲलिटी. म्हणजे सामाजिक वास्तवाकडे आपला जो बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन होतो तो दृष्टिकोन समाजशास्त्रामुळेच विकसित होतो. आपण आधी
पाहिलेलं आहे की आपण समाजशास्त्राकडे जो पाहणार आहोत हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तरच आपला हा विकास आपण साधू शकतो. आणि यामुळे काय होतं, व्यक्ती अधिकाधिक कशी बनत असते, सकारात्मक बनत असते, पूर्वग्रहमुक्त बनते, विवेकवादी बनते, चिकित्सात्मक, वस्तुनिष्ठ अशा प्रकारे व्यक्तीचे विचार जे आहेत ते सकारात्मक होऊ लागतात. त्याचं आपण जे समाज आहे या समाजामध्ये सामाजिक वास्तवाकडे आपल्याचा पाहण्याचा दृष्टिकोन शास्त्रीय असेल तर आपण विकसित होत असतो. इट मेक्स अस मोर ऑब्जेक्टिव्ह, रॅशनल, क्रिटिकल, प्रेजुडाइस फ्री अँड पॉझिटिव्ह इन आवर थिंकिंग. पूर्वग्रह म्हणजे काय, तर पूर्वग्रह म्हणजे आधीच घालून दिलेले मत जे असतात ते. तर हे अशा प्रकारे पूर्वग्रह मुक्त आपण प्रेजुडाइस फ्री हे होऊ शकतो. त्याशिवाय विवेकवादी होतो, चिकित्सात्मक आपल्याला जाणून घेण्याची आवड निर्माण होत असते आणि आपले विचार हे कसे असतात, पॉझिटिव्हिटी थिंक असतात. आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून समाजाकडे बघितलं तर आपोआपच आपले जे विचार असतात हे विचार पॉझिटिव्ह, आपले जे थिंकिंग असतात हे थिंकिंग पॉझिटिव्ह असतात. पुढचं आहे समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. सोशॉलॉजी इज करिअर ओरिएंटेड. समाजशास्त्राचं हे महत्त्व पाहत असताना समाजशास्त्राची उपयुक्तता ही दिवसेंदिवस वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं. द युटिलिटी ऑफ सोशॉलॉजी इज इन्क्रीजिंग डे बाय डे. दिवसेंदिवस अशा प्रकारे सोशॉलॉजीचं जे युटिलिटी आहे, उपयुक्तता आहे हे इन्क्रीज होऊ लागलेलं आहे. आधुनिक काळामध्ये सुद्धा गतिमान समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला या समाजशास्त्राची जास्त गरज असते. इट इज इसेन्शियल ॲट प्रेझेंट टू हॅव सोशॉलॉजिकल नॉलेज टू स्टडी आवर डायनॅमिक सोसायटी. जे बदलतं समाज आहे या बदलत्या समाजामध्ये आपलं व्यवसायाचे स्वरूप जे आहे हे स्वरूप सतत बदलत असतो. हा बदलता समाज, बदलत्या गरजा, व्यवसाय बदलते स्वरूप, व्यवसायाचे जे बदलते स्वरूप ह्या सर्वांसाठी आपल्याला समाजशास्त्रीय ज्ञान असणं आवश्यक आहे. तर जो चेंजिंग सोशॉलॉजीचे द ऑक्युपेशनल नेचर इज ऑल्सो चेंजिंग इन अ चेंजिंग सोसायटी. आपलं हे जे व्यवसाय आहे हे व्यवसाय नेहमी बदलू लागलेला आहे. समाज हा बदलू लागलेला आहे, व्यवसाय बदलू लागलेला आहे. आपल्या ज्या नीड्स आहेत ह्या नीड्ससुद्धा बदलू लागलेल्या आहेत. आपल्याला डेली नीड्सशिवाय, रोजच्या दैनंदिन गरजाशिवाय आपल्याला भौतिक गरजा आपण निर्माण करू लागलेल्या आपल्याला पाहिजे आहेत. भौतिक गरजासाठी आपण धावपळ करू लागलेला आहे. तर हे समाजशास्त्र काय करत असतो की ह्या सगळ्या ज्या बदलत्या गरजा आहे, बदलता समाज, बदलते व्यवसाय याच्यासाठी आपलं ज्ञान कसं उपयोगी पडेल, समाजशास्त्रीय ज्ञान आपल्याला ते घालून देत असतो. द नॉलेज ऑफ सोशॉलॉजी कॅन perfectly be matched with a changing society, changing needs and changing nature of occupation. या दृष्टिकोनामुळेच काय होऊ लागलेलं आहे, समाजशास्त्राचं महत्त्व वाढू लागलेलं आहे. चेंजिंग सोसायटी, चेंजिंग नीड्स अँड चेंजिंग नेचर ऑफ ऑक्युपेशन. फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ सोशॉलॉजी इन्क्रीजेस. त्याच्यामुळे समाजशास्त्राचं महत्त्व आपोआपच वाढताना आपल्याला दिसतं. आता समाजशास्त्र मग हा फक्त बंद खोलीत शिकवण्याचा विषय आहे का? नाही. त्याचा समाजशास्त्र अनेक क्षेत्रामध्ये त्याची उपयुक्तता आहे समाजशास्त्राची. सोशॉलॉजी इज नॉट कन्फाइन्ड टू द क्लासरूम. इट इज ॲप्लिकेशन इज इन्क्रीजिंग इन द फील्ड ऑफ इंडस्ट्री, सोशल सर्व्हिसेस. अनेक ठिकाणी आहे, अनेक क्षेत्र असे आहेत की त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अनेक क्षेत्र आहेत.
हा नुसतं बंद समाजशास्त्र जो विषय आहे नुसतं बंद खोलीत शिकवण्याचा विषय नाही आहे. तर अनेक जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात याची समाजशास्त्राची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. मग ते कोणते क्षेत्र आहेत? विच दीज आर फील्ड्स? इंडस्ट्री म्हणजे उद्योगधंदे, सोशल सर्व्हिसेस म्हणजे सामाजिक सेवा, समाजकार्य म्हणजे सोशल वर्क, लॉ म्हणजे कायदा, कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा आपल्याला समाजशास्त्राची आवश्यकता पडत असते, मार्केटिंगमध्ये आवश्यकता पडत असते, त्याशिवाय जनसंपर्क पब्लिक रिलेशनमध्ये, पत्रकारिता जर्नलिझम, पुन्हा प्रसारण ब्रॉडकास्टिंगमध्ये, कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंटमध्ये, संपर्क क्षेत्र कम्युनिकेशन फील्ड्स, बिगर शासकीय संघटना ज्याला आपण NGO म्हणतो, लेबर वेलफेअर कामगार कल्याण, पुन्हा सोशल सिक्युरिटी सामाजिक सुरक्षा, इन्शुरन्स सेक्टर्स म्हणजे विमा क्षेत्र, रिहॅबिलिटेशन पुनर्वसनमध्ये, सामाजिक कल्याण सोशल वेलफेअरमध्ये, पुन्हा रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास, टुरिझम पर्यटन, कुटुंब कल्याणमध्ये फॅमिली वेलफेअर, सेन्सस ऑपरेशनल, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, पॉलिसी अँड प्लॅनिंग, पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य, सोशल रिसर्च सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन म्हणजे काउन्सेलिंग, पोलीस डिपार्टमेंट, आदिवासी कल्याण म्हणजे ट्रायबल वेलफेअर, पुन्हा करेक्शनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व जे शिक्षण आहे सर्वसमावेशक, पुन्हा सुधारणात्मक प्रशासन, कन्झ्युमर रिसर्च उपभोक्ता संशोधन, या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला समाजशास्त्राचा उपयोग होत असतो. हे सर्व क्षेत्र हे कशा आहे? व्यवसायभिमुख आहे. समाजशास्त्र हे व्यवसायभिमुख आहे. म्हणजे हे जे सर्व क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये समाजशास्त्राचा आपल्याला उपयोग होत असतो आणि हा उपयोग आपल्याला दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. इट्स ॲप्लिकेशन इज इन्क्रीजिंग इन द फील्ड. हे सर्व जे ऑल फील्ड्स आता जे आपण वी विल सी द ऑल फील्ड्स. नेक्स्ट 5 सोल्युशन टू सोशल प्रॉब्लेम्स. सामाजिक समस्यावर उपाय शोधणे. समाज हा अनेक सामाजिक जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्याला तोंड देत असते. अनेक समस्या मग आपल्या समाजामध्ये अनेक आहेत. द प्रेझेंट सोसायटी इज फेसिंग सेव्हरल सोशल प्रॉब्लेम्स लाईक पॉवर्टी. कोणत्या आहेत? लाईक पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, टेरिझम म्हणजे गरिबी आहे, बेकारी आहे, पुन्हा दहशतवाद आहे, अतिरिक्त लोकसंख्या आहे, ओव्हर पॉप्युलेशन, पुन्हा मायग्रेशन आहे स्थलांतर, पुन्हा सोशल अनरेस्ट आहे सामाजिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, सामाजिक विघटन, ह्या सगळ्या काय आहेत? समस्या आहेत आपल्या समाजामध्ये. पुन्हा कम्युनियल राईट्स, जातीय संघर्ष आहे, डेलिकन्सी, बालगुन्हेगारी, कास्ट कॉन्फ्लिक्ट, जातीय संघर्ष, दंगली, जमातवाद, कम्युनियल रिएट्स etc. To solve all these problems, balanced knowledge is needed. Such analysis can be made using a sociological outlook. To solve all these problems, balanced knowledge is needed. आपल्याला मग कशाची आवश्यकता असते? हे सगळ्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या सोडवण्यासाठी समतोल ज्ञान आवश्यक असते. हे समतोल ज्ञान आपल्याला कोण देत असतो? समाजशास्त्र. बॅलन्स नॉलेज आपल्याला कोण देत असतो? दिस प्रॉब्लेम्स बॅलन्स नॉलेज इज निडेड टू सॉल्व ऑल दिस प्रॉब्लेम्स. कोण देत असतो मग? सोशॉलॉजी देत असतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा योग्य वापर करून असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. समाजशास्त्राचा जे दृष्टिकोन आहे या दृष्टिकोनाचा जर आपण वापर केला तर असे प्रश्न, असे ज्या समस्या आहेत
ह्या समस्या आपण सोडवू शकतो. अशी समाजामध्ये अनेक समस्या आहेत. समाज म्हटल्यावर आपलं समाजाच्या बाहेर समाजामध्ये अनेक समस्या आहेत आणि या समस्या आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा समाजशास्त्राचा वापर करून सोडवायचा आहे. सच ॲनालिसिस कॅन बी मेड यूजिंग अ सोशोलॉजिकल आउटलुक. समाजशास्त्राचा वापर करून मग आपल्याला हा समस्या सोडवू शकतो. त्याचा प्रयत्न आपण सोडवण्याचा पूर्णच ह्या ज्या समस्या आहेत पूर्णच आपण सोडवता येणार नाहीत, पण त्या काही प्रमाणात का होईना हे आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवू शकतो. लास्ट इम्पॉर्टन्स दॅट सोशोलॉजी कीप्स पीपल अपडेटेड अँड अलर्ट. समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्राला काही व्यावहारिक मूल्य आहेत. समाजामध्ये सुद्धा अशी व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत आणि हे मूल्य आपल्याला पाळावे लागत असतात. सोशोलॉजी हॅज ए प्रॅक्टिकल व्हॅल्यू. व्यावहारिक मूल्य आहे. हे माणसाला काळानुरूप तसेच दक्ष राहण्यास मदत करते. आपल्याला कीप्स पीपल अपडेटेड अँड अलर्ट अबाउट सोशल सिच्युएशन, social phenomena, changing society, and it invites our attention for an effective response to such conditions. ज्या समाजामध्ये अशा प्रकारचे सामाजिक परिस्थिती आहेत, सामाजिक घटना आहेत, बदलता समाज आहे, या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यायचा याचे भान आपल्याला कोणाकडून मिळत असतं तर समाजशास्त्राकडून. समाजामध्ये ही जी परिस्थिती असते ही एक समान राहत नाही, तर सारखी बदलत असते. समाजामध्ये अनेक घटना घडत असतात. कारण समाज हा कसा आहे, बदलता आहे आणि या बदलत्या समाजाला आपल्याला तोंड द्यायचं आहे, प्रतिसाद कसा द्यायचा आहे याचं भान आपल्याला हे समाजशास्त्राकडून मिळत असते. त्याच्यासाठी आपण अपडेट राहणं, अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे. इट कीप्स द पीपल अपडेटेड अँड अलर्ट अबाउट सोशल सिच्युएशन, सोशल फेनोमेना, society, and it invites our attention for an effective response to such conditions. इथं आपलं हे एंड झालेलं आहे. इथं चॅप्टर संपलेला आहे. पहिला फर्स्ट चॅप्टर एंड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड चॅप्टर पाहायचं आहे.